नमो नमः. आपण पाहत आहोत MA संस्कृत साठी उपयुक्त. मग ते भाग 1 असो की 2 असो, पण संस्कृत भाषेचा परिचय पाहत आहोत गेले 2 दिवस. आजचा 3रा दिवस आहे. तर आतापर्यंत आपण संस्कृत भाषेमध्ये 3 लिंग आहेत, 3 वचन आहेत, 3 पुरुष आहेत. त्याच्यानंतर लकार जे आहे त्यांना लकार असं म्हणतात आणि ते 10 आहेत. त्याच्यामध्ये आपण लट लकार म्हणजेच वर्तमान काळ, लुरुट लकार म्हणजेच भविष्यकाळ आणि लंग लकार म्हणजे भूतकाळ, असे 3 काळ प्रामुख्याने पाहिले. त्यानंतर नाम, ज्याला की नाऊन म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये त्याला नामच म्हणतात. सर्वांची नावं, मग ते सजीव असो की निर्जीव असो, सगळ्यांची नावं त्याच्यामध्ये होतात. मग त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहे, अजून विशेष नाम वगैरे, सलवाचक नाम किंवा असे वेगवेगळे. पण आपण तेवढं मुलाचं माझं फक्त वरवरची माहिती पाहत आहोत. त्यानंतर आहे सर्वनाम. तर नामाऐवजी जो शब्द आपण उच्चारतो, म्हणजे एखाद्या मुलाचं नाव न घेता त्याला आपण तू म्हटलं, तुम्ही म्हटलं, मी म्हटलं, हे सगळे जे सर्वनाम आहे. त्यानंतर अव्यय पाहिले होते मला वाटते. अव्ययमध्ये पाहिलं होतं आपण की जे शब्द 3ही लिंग, 3ही पुरुष, 3ही काळ याच्यामध्ये जे बदलत नाही त्याला आपण अव्यय असं म्हटलं होतं. पाहिलं होतं ना, यथा तथा, अद्य, अद्य म्हणजे आज, शुभ म्हणजे उद्या. म्हणजे की वाक्यामध्ये कोणताही बदल झाला, कर्ता बदलला, कर्म बदललं, म्हणजे सगळं काही बदललं तरी पण तो शब्द बदलत नाही, म्हणजे त्याच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं विशेषणे. विशेषण कशाला म्हणायचं, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या, हे पहिल्याच दिवशी पाहिलं होतं आपण. हे सगळं नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असं म्हणतो, ज्याला की इंग्लिशमध्ये ॲडजेक्टिव्ह असं म्हणतात. ते पण पाहिलं होतं. त्यानंतर एक गोष्ट अजून याच्यात आपण अशी पाहिली होती की मराठीतले जे विशेषण आहेत ते जेव्हा आपण वापरतो तेव्हा जे लिंग आहे ते बदलत नाही विशेषणाचं. जसं सुंदर मुलगा, सुंदर मुलगी आणि सुंदर चित्र. पण संस्कृतमध्ये जर आपल्याला हे वापरायचं असेल सुंदर, तर ते प्रत्येक वेळेला सुंदर शब्द बदलणार. जसं सुंदरः बालकः, सुंदरी बालिका आणि सुंदरम चित्र. चतुरः बालकः, चतुरा बालिका आणि चतुरम अपत्यम, जे आपण पाहिलं होतं, किंवा चतुरम मित्रम असंही आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आपण विशेषणांची माहिती पाहिली होती. त्यानंतर काल आपण पाहिले लकार. लकार पाहिले, त्याच्यामध्ये आपण पाहिला लट लकार म्हणजेच वर्तमान काळ. लट लकार पाहिला. लट लकार म्हणजेच आपण पाहिले की वर्तमान काळ. याचे वाक्य कसे होते, बालकः गच्छति. हे काल पाहिलं होतं. यालाच आपल्याला भूतकाळ करायचं असेल म्हणजेच आपण भूतकाळ न वापरता, म्हणजे लंगलकार न वापरता तवक्तू प्रत्यय वापरला होता. त्याला वान आणि गती लागतं होतं. तवक्तूमध्ये बालकः गतवान. मग आपण मी याच्यात आणखी सांगितलं की बालिका जर असेल तर बालिका गतवती असं येणार. बालकः गतवान म्हणजे मुलगा गेला होता आणि बालिका गतवती म्हणजे मुलगी गेली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं लुरुट लकार म्हणजे भूत भविष्यकाळ. लुरुट लकार म्हणजेच भविष्यकाळ. याच्यात मी लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सांगितलं की भविष्यामध्ये श आहे, तसा मग या क्रियापदांमध्ये पण आपल्याला श टाकायचा आहे. गमिष्यति, बालकः गमिष्यति. मग आपण वेगवेगळे क्रियापद पण पाहिले ते पठती, पठिष्यति, करोति, करिष्यति, खादति, खादिष्यति, पिबती, पास्यति होणार. पिबतीचं काय होणार, पास्यति म्हणजे पिणार. आपण त्याच्यामध्ये कर्म पण कसं टाकायचं ते पण पाहिलं होतं. जसं बालक पास्यति म्हणजे मुलगा पितो, तर आपल्याला जर म्हणायचं की मुलगा पाणी पितो तर बालकः जलम पास्यति म्हणजे मुलगा पाणी पिणार. हे पाहिलं होतं आपण की बालकः काय म्हणायच्यामध्ये सब्जेक्ट म्हणजे कर्ता, जलम काय आहे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, आणि पास्यति हे काय आहे वर्ब म्हणजे
क्रियापद. ठीक आहे. आणखी एक गोष्ट महत्त्वाची सांगायची राहून गेली आहे की जसं की प्रत्येक भाषेचं वाक्य निर्मितीचे नियम आहे की जसं की इंग्लिशमध्ये आपण सब्जेक्ट वर्ब आणि मग ऑब्जेक्ट. आय ॲम अ बॉय हे वाक्यामध्ये काय आहे, आय हा सब्जेक्ट, ॲम हा वर्ब आला आणि नंतर मग ऑब्जेक्ट येणार. म्हणजे इंग्लिशची जी वाक्यरचना आहे ती कशी चालते, सब्जेक्ट वर्ब आणि मग ऑब्जेक्ट. मराठीमध्ये कर्ता कर्म क्रियापद. मुलगा पाणी पितो. ठीक आहे. संस्कृतमध्ये पण आपण अशी वाक्यरचना करू शकतो, पण संस्कृतमध्ये आपल्याला एक स्वातंत्र्य असं आहे की तुम्ही हे वाक्य कसंही लिहिलं तरी ते बरोबर आहे. म्हणजे आता हे आपण बालक जलम पास्यती लिहिलं, इथे आपण जलम बालक पास्यती असं जरी लिहिलं तरी याचा अर्थ तोच, म्हणजे अर्थ बदलणार नाही. किंवा पास्यती बालक जलम असं जरी लिहिलं तरी संस्कृतच्या दृष्टीने हे तिन्ही वाक्य बरोबर आहे. म्हणजे संस्कृत दृष्टीने बरोबर आहे म्हणजे कसं, संस्कृत भाषेला या गोष्टीचा फरक पडत नाही की तुम्ही वाक्यरचना करताना कोणता शब्द कुठे टाकलेला आहे. ती इतकी सुसंस्कृत आणि इतकी नियमांनी म्हणजे परिपूर्ण आहे की तिचा शब्द तुम्ही कुठे हलवला तरी ते वाक्य तेच अर्थ देते जे की द्यायला पाहिजे. पण मराठीत तसं नाही होणार. जसं की मुलगा पाणी पितो हे जर आपण पाणी मुलगा पितो असं म्हटलं चुकलं, किंवा पितो मुलगा पाणी तर हे बरोबर नाही आहे, ग्रॅमॅटिकली ते चुकलं. किंवा इंग्लिशमध्ये पण आय ॲम अ बॉयच्या जागी आय बॉय ॲम असं केलं तर ते त्याला काहीच अर्थ नाही आहे. पण संस्कृतमध्ये तुम्हाला ते स्वातंत्र्य आहे की तुम्ही वाक्यरचना कशी पण केली, कोणताही शब्द कुठेही टाकला तरी त्याचा अर्थ बदलत नाही. ही एकमेव भाषा माझ्या माहितीतली तरी आहे संस्कृत. आतापर्यंत मी जेवढ्याही भाषा पाहिल्या अभ्यासल्या त्याच्यापैकी संस्कृतमध्ये हे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच असं म्हटलं जातं की कम्प्युटरला सगळ्यात चांगली भाषा जर कोणती असेल कमांड देण्यासाठी तर ती संस्कृत आहे. कॉम्प्युटरला आपल्याला हे पहिले हे सांगावं लागेल ना की हे शब्द कसे पण आले तर तू याचा अर्थ असा. आता ते जे असते ना त्यांचे बीट एक लेटर बनण्यासाठी त्यांचा तो असतो ना 7 बीट किंवा ते, तर ते सेटिंग इंग्लिशसाठी झालेलं आहे तसं. पण इन केस जर आपण त्याची कमांडची लँग्वेज संस्कृत जर ठेवली तर त्याला इंग्लिशपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने कमांड कळू शकेल कम्प्युटरला. पण त्याच्यासाठी तेवढा रिसर्च आवश्यक आहे, तो अजून व्हायचा आहे. पण म्हणजे सायंटिस्ट लोकांना हे कळलेलं आहे की संस्कृतचे हे जे युनिकनेस आहे की याच्यामध्ये वाक्यरचना करण्याचं स्वातंत्र्य जे आहे किंवा जे ग्रामर आहे ते जे पाणिनी म्हणून एक भगवान पाणिनी ज्यांना म्हणतात त्यांनी 4000 सूत्रांमध्ये जो ग्रंथ लिहिला व्याकरणात्मक, त्याच्यामध्ये ती संस्कृत जी आहे त्याचं व्याकरण इतकं परिपूर्ण आहे की त्याच्यामध्ये खूप कमी अपवादात्मक गोष्टी, की जसं तुम्ही इंग्लिशमध्ये पाहाल तर बरेचसे अपवाद दिसतात आपल्याला की जे नियम सांगितलेले आहे भाषेमध्ये त्याला अपवादात्मक पण गोष्टी भरपूर आहेत. मराठीत पण तसं घडते, हिंदीमध्ये प्रत्येक भाषेत घडते, संस्कृतमध्ये पण घडत नाही असं नाही, पण खूप कमी प्रमाण आहे त्याचं. किंवा मग पाणिनी त्या अपवादांसाठी सुद्धा अष्टाध्यायी त्यांच्या नावाचा जो ग्रंथ आहे त्यांचा त्याच्यामध्ये त्या अपवादांसाठी सुद्धा नियम करून दिलेले आहेत. म्हणजे की इतकी परिष्कृत ज्याला म्हणतात सुसंस्कृत जी भाषा आहे आणि सायंटिफिकली ज्याला अल्गोरिदम जे काही म्हणतात ना त्याचे अल्गोरिदम इतके व्यवस्थित आहेत की जे टेक्निकली पाहिजे असतात कोणत्या भाषेचे तर ते संस्कृतचे बसतात. कारण की ती खूप प्राचीन भाषा आणि त्याच्या ग्रामरवरती खूप अभ्यास झालेला आहे, त्याच्यानंतर ती पूर्ण तयार झालेली आहे. तर कॉम्प्युटरला पहिले ते सांगावं लागेल. हां, त्याच्यामध्ये तसं प्रोग्राम फिट करावा लागेल. तर तो जो व्यक्ती आहे जो फिट करणार आहे त्याला संस्कृतचंही नॉलेज असलं पाहिजे आणि त्याला टेक्निकल नॉलेज जे कम्प्युटरचं आहे, सॉफ्टवेअर हार्डवेअर सगळ्या गोष्टी, तर असं कॉम्बिनेशन नाही मिळत ना, म्हणून तर मागे पडलं आहे सगळं. आता मी जरी संस्कृतची विद्यार्थिनी आहे पण मला सायन्समध्ये नाही आहे, म्हणजे जाणीव किंवा जाणकार मी नाही आहे त्याची, आणि जो सायन्सचा विद्यार्थी आहे तो संस्कृतचा अभ्यासक नाही आहे, म्हणून तर हे दोन गोष्टींचा मिलाप होत नाही आहे. म्हणूनच ते ह्या गोष्टी पुढे नाही जात आहे. शब्द मागे पुढे होतात किंवा उशिरा पोहोचतात, अर्थ बदलतो. हो, या केसमध्ये शब्द मागे पुढे जरी केला तरी अर्थ बदलणार नाही. म्हणूनच मला वाटतं खूप युनिक वाटते. हो, ही युनिकनेसच आहे संस्कृतचा. म्हणून सांगितलं तर मुलगा विश्वास नाही करतो असं कसं म्हणतात. हो, ते आहेच तसं. पण इन जनरल आपण असंच वाक्य बनवतो कधी पण, जसं मराठीमध्ये बनवतो कर्ता कर्म क्रियापद.
ते बनवतो आपण की हा. आपल्या सोयीसाठी, सोयीसाठी. कारण की एवढं गैरसोय आपलीच होईल ना असं जर आपण आडवं तिडवं वाक्य बनवलं तर. पण या युनिकनेसमुळे संस्कृतमध्ये सुभाषित बनवणं, श्लोक बनवणं सोपं जाते, ते जे संस्कृतचे कवी आहेत त्यांना. आणि शब्दसाठा पण आहे ना संस्कृतचा, की एका शब्दाला 10-10, 15-15 अर्थ असलेले सुद्धा शब्द आहेत. जसं हरी शब्द घेतला तुम्ही तर हरीचे अनेक अर्थ आहेत. हरी म्हणजे घोडा पण होणार, हरी म्हणजे माकड पण होणार, हरी म्हणजे विष्णू पण होणार, हरी म्हणजे हिरवा पण होणार असं. आणि जसं मेघ, की जसं ढग, तर ढग या शब्दासाठी अनेक शब्द आहेत, की जलद आहे किंवा अंबोद आहे. जल म्हणजे पाणी, द म्हणजे देणारा, अंब म्हणजे पण पाणी, द म्हणजे देणारा, किंवा पयोद, पय म्हणजे पाणी, पाणी देणारा. असे अनेक मेघ आहे, असे कितीतरी शब्द आपल्याला मिळतील मग फक्त एका ढगासाठी. मग 2 अक्षरे असतील, 3 अक्षरे असतील, 4 अक्षरे असतील. समुद्र आहे, समुद्राला रत्नाकर आहे, वारिधी आहे, समुद्र आहे, सागर आहे, असे कितीतरी शब्द मिळतील आपल्याला. तर हा जो युनिकनेस आहे तो संस्कृतमध्ये मिळतो, की एका शब्दाचे अनेक अर्थ आणि अनेक अर्थाच्या एक शब्द असे सुद्धा शब्द त्याच्यामध्ये आहेत. आणि कुठल्याही शब्दाला एक पर्टिक्युलर अर्थ आहे. जसं इंग्लिशमध्ये जर तुम्ही फोन हा शब्द उच्चारला तर फोनचं तुम्ही फोड करून नाही सांगू की फोनचा अर्थ काय नाही. फोन म्हणजे एका वस्तू विशेषचं नाव आहे. पण तेच तुम्ही जर संस्कृतमध्ये दूरध्वनी नाव आहे, की दुरून ध्वनी आणणारा तो दूरध्वनी. आणि भ्रमणध्वनी म्हणजे किंवा जंगमवाणी म्हणतात, की घेऊन फिरता येईल तो मोबाईल. असं प्रत्येक गोष्टीला दूरदर्शन हे नाव आहे, की दुरून आपल्याला दर्शन दूरच्या गोष्टीचं जवळ दर्शन घडवणारा. असे सगळेच आहेत, की जसं दीप आहे, दंडदीप आहे, दंडाच्या आकाराचा आहे म्हणून दंडदीप, गोल असेल तर गोलदीप. असे प्रत्येक शब्दाला स्वतःचा अर्थ आहे. काहीतरी अर्थ म्हणजे शब्द द्यायचा असं नाही आहे. तो युनिक आहे शब्द स्वतःमध्ये, की त्याचा अर्थासहित तो शब्द आहे असा आहे. म्हणून संस्कृत भाषा इतकी सायंटिफिक आणि इतकं तिला महत्त्व आहे असं जे म्हटलं जातं ते त्याचं कारण हे आहे. पास्येती म्हणजे पिणार. पास्येती, पिबती म्हणजे पितो. हा थोडा वेगळा चालतो पण हा नेहमी वापरतो आपण म्हणून मग सांगत आहे. आणि पिबतीचं भविष्य काय होणार पास्यती, आणि भूतकाळ होणार पीतवान पुल्लिंगामध्ये, आणि स्त्रीलिंगामध्ये पीतवती. मी टेबल लर्न केले सर. आपल्याला देव, मला आणि वन केला नसेल तर आता उद्याची सुट्टी आहे, सोमवारला करून या. ठीक आहे. सगळ्यांना आवश्यक आहे, ज्याला ज्याला संस्कृत शिकायचं आहे, संस्कृतची ABCD जर आपण म्हणू तर ती आहे हे देव, मला, वनचा टेबल लर्न करणे. त्याच्याशिवाय तुम्हाला संस्कृत शक्य नाही आहे की तुम्ही पुढे जाऊ शकाल. ठीक आहे. तर हे झालं शब्दार्थ. आणि हे क्रियापद आपण जे पहिले गच्छती, गतवान, पठती. मग त्याच्यानंतर येते तुम्हाला काल मला वाटतं मॅडमनी सप्तमी आणि षष्ठी विभक्ती शिकवली ना. षष्ठी विभक्ती जे मी तुम्हाला सांगितलं, तू तुमच्या वडिलांचं नाव जर म्हणायचं मला, मनोहरस्य पिता, हे वाक्य जे आपण बनवलं होतं. त्याच्यानंतर आता आपण काही विभक्ती पाहून घेऊ. जसं की सप्तमी विभक्ती जर आपल्याला सप्तमी विभक्तीचं चिन्ह काय आहे, सप्तमी विभक्तीचं चिन्ह आपण त्या टेबलमध्ये पाहिलं तर त इ आ मध्ये वर, दोन्हीकडे सारखं आहे, एक वचन आणि प्रश्न. त इ आ मध्ये वर म्हणजे हातात, हातावर, देवात, देवावर, असं कोणतं पण वाक्य बनवायचं असेल तर आपल्याला सप्तमी विभक्ती करावी लागेल. मग आता जसं तुमचं नाव आहे मनोहर, मनोहरची सप्तमी करायची असेल तर मनोहरे. देवः देवे, सप्तमी विभक्ती काय म्हणणार देवे. चषकः चषके. जसं ग्लासात पाणी आहे असं म्हणायचं असेल तर चषके जलम अस्ति, चषके जलम अस्ति. ठीक आहे. चाय चषके, चाय चषके चायम अस्ति, चायम अस्ति. चाय चषके चायम अस्ति, चषके जलम अस्ति म्हणजे काय
ग्लास मध्ये पाणी आहे, अर्थ लिहून घ्या त्याचा. आणि कपामध्ये चहा आहे. आता समजा आपण म्हटलं हस्ते, हस्ते लेखणी असती, म्हणजे काय म्हणा, हातामध्ये लेखणी आहे. हा, हातामध्ये लेखणी आहे. चाय चषके म्हणजे चहाचा कप का? हो, कप चहाचा. चषके जलमस्ती, चाय चषके चायमस्ती, हस्ते लेखणी असते. मग तुमच्या नावाचं जर आपल्याला सप्तमी करायची असेल तर मनोहरे, मनोहर मध्ये किंवा मनोहरात असं म्हणायचं असेल, मनोहर वर असं म्हणायचं असेल तरी सुद्धा मनोहरे. हस्ते लेखणी असते. हस्ते लेखणी असते. लेखणी म्हणजे पेन. ही कोणती विभक्ती झाली? सप्तमी. याचं चिन्ह आहे त इ आ मध्ये वर. आणि हेच आपल्याला आता स्त्रीलिंग शब्द पाहिले आपण, जसं पेटिका, मापिका, लता, श्वेता हे स्त्रीलिंग शब्द आहे. हा पुल्लिंग शब्द आहे. तुमचं नाव पुल्लिंग आहे, माझं नाव श्वेता स्त्रीलिंग. आता मला स्त्रीलिंगाची सप्तमी करायची असेल तर ती वेगळी चालते. म्हणजे जसं की मला, मालायाम. मालायाम म्हणजे मला मध्ये, तेच मला मध्ये मला वर. जे आपण चषके केलं ना तेच मालाचं मालायाम होणार. किंवा श्वेता श्वेतायाम, श्वेता श्वेतायाम. कलिका कलिकायाम, कळीमध्ये. कलिका म्हणजे कळी. हा, कलिकायाम. पेटिका पेटिकायाम. अग्निपेटिका म्हणजे आगपेटी. मग आपल्याला जर म्हणायचं आहे की अग्निपेटिका म्हणजे आगपेटीमध्ये आगकाडी आहे, तर ते वाक्य कसं होणार? अग्निपेटिकायाम अग्निशलाका असती. शलाका म्हणजे आगकाडी. अग्निपेटिकायाम अग्निशलाका असती. आगपेटीमध्ये आगकाडी आहे. अग्निपेटिकायाम अग्निशलाका असती. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपल्याला शलाका म्हणजे काडी, आगकाडी, शलाका म्हणजे काडी. त्यानंतर समजा आपल्याला म्हणायचं आहे बगीचामध्ये झाड आहे, तर कसं होणार? वाटिकायाम, वाटिकायाम वृक्षः अस्ति. पण आता बगीचामध्ये एकच झाड नसते, खूप झाडे असतात. त्याचं आपल्याला बहुवचन करावं लागेल. कारण आपण बहुवचन पण पाहिलं होतं. बालकः बालकाः, वृक्षः वृक्षाः. कसं होणार? वाटिकायाम वृक्षाः सन्ति. अस्ति म्हणजे आहे आणि सन्ति म्हणजे आहे. बहुवचनामध्ये सन्ति होणार. सन्ति. वाटिकायाम वृक्षाः सन्ति. हे झालं एकवचनार्थ. नाही, संस्कृतमध्ये अनुस्वार हा कधीच याच्यावर लिहिला जात नाही. जसं की मी तुम्हाला काय म्हटलं होतं, घंटा आपण मराठीमध्ये असं लिहितो, पण संस्कृतमध्ये आपल्याला असं लिहावं लागतं, घंटा. जसं की मंदा आपण मराठीमध्ये असं लिहितो, मंदा, पण संस्कृतमध्ये आपल्याला मंदा असं लिहावं लागतं. आता हे इथे हा लागला, इथे हा लागला, याचा नियम काय आहे? तुम्हाला क ख ग घ येतं का पूर्ण ते बाराखडी? हो, तर ते पाहून घ्याल एकदा. मी आता सध्याचं सांगते तुम्हाला कसं आहे. त्याचा नियम असा आहे की जसं की वर्ण कसे आहेत संस्कृतमध्ये किंवा मराठीमधले सारखेच आहे. जसं की स्वर आहे अ, आ, इ, उ, ए, ऐ, ओ, औ,
हे काय आहे? स्वर. तसं अजून याच्यामध्ये आणखी रू आहे आणि एक मोठा पण रू आहे. दोन रू आहेत, रू रू आणि लू. हा वैदिक जे वैदिक साहित्य जे आहे त्याच्यामध्ये हा येतो, हा स्वर. अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ रू रू आणि रू रू आणि लू. याला म्हणतात स्वर म्हणजे वोवेल. जसे की इंग्लिशमध्ये आहेत ए ई आय ओ यू, हे 5 स्वर आहेत फक्त. तर संस्कृतमध्ये हे आहेत स्वर. आणि मग हे रू दोन्ही सारखंच लिहायचं आहे का? बरं नाही, हा छोटा रू आहे आणि हा मोठा रू आहे. लिहिण्यात फरक आहे. हो, फरक आहे. आणि तो मराठीत नाही आहे, हा संस्कृतमध्येच आहे. तर अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ रू रू आणि लू हे काय आहे? स्वर आहे. आणि अम जो आहे तो अनुस्वार आहे. काली पाहिला आपण अनुस्वार. आणि अहा काय आहे? विसर्ग. जो की देवः देवः आपण काल पाहिलं, त्याला लागून जे 2 टिंब येतात ते आहे विसर्ग. ठीक आहे. त्यानंतर येतात व्यंजन. व्यंजन कशी येतात? क ख ग घ आणि न. हा वांग आहे का? न. ड सारखा दिसतो आणि त्याला टिंब असतो. नंतर च छ ज झ आणि न्य. हा न्य आहे. मग ट ठ ड ध आणि न. न बाणाचा. मग त थ द ध आणि न. प फ ब भ आणि म. मग नंतर य र ल व श श स ह श त्र न्य. ळ पण येतो, पण हा लौकिक संस्कृतमध्ये नाहीये, हा वैदिक संस्कृतमध्ये येतो. तर हे जे आहे ना, हे जे आहे वर्ग व्यंजन म्हणतात त्याला. हा कोणता वर्ग व्यंजन? तर क वर्ग. जो सुरुवातीचा वर्ण आहे ना त्याला तो उच्चारायचा. हा आहे क वर्ग. हा आहे च वर्ग. सुरुवातीचा अक्षर च आहे म्हणून च वर्ग. हा येणार ट वर्ग. हा येणार त वर्ग. हा प वर्ग. असे एकूण 5 वर्ग आहेत. तो दुसऱ्या लाईन मधला सगळा शेवट शब्द कोणता आहे? हा निय आहे. नियम. चंचल मधला निय आहे तो. तो त्र सारखा दिसतो पण आहे तो नियम. तर हे जे आहेत ना, हे 5 जे आहेत हे अनुनासिक आहेत. अनुनासिक म्हणजे ज्यांचा उच्चारण आपण नाकातनं करतो. प्रत्येक वर्गातला शेवटचा 5वा वर्ण जो आहे तो यमंगण नम असंही म्हणतात त्याला. यमंगण नम. तर आता नियम कसा आहे की जर अनुस्वार देण्याचे नियम आपण पाहू, तर जसं की घंटा शब्द पाहिला आपण, घंटा मी तुम्हाला म्हटलं असं लिहावं लागतं. तर आता इथे अनुस्वार पाहिजे होता आणि याच्या समोर ट आहे. घ वरती अनुस्वार पाहिजे, समोर ट आहे. तर ट वर्गातला शेवटचा वर्ण जो असेल अनुनासिक तो इथे येणार त्या टिंबाच्या जागेवरती. मग मी एक उदाहरण दिलं तुम्हाला, मंदा. तर हे या वर्गात येते. सॉरी द आहे ना, तर मग या वर्गात येणार मंदा. द जो आहे तो या वर्गात येतो. द थ द ध न, म्हणून मग हा न येणार इथे. मग चंचल. चंचल असं लिहावं लागेल. चंचल. हा च इथे असल्यामुळे. नंतर पंकज. मग पंकज हा न येणार. पंकज.
पंकज पंकज हा क आला ना म्हणून मग नंतरचा वर्ण पाहायचा प नाही पाहायचा प च्या नंतर हा जो वर्ण आहे त्याच्या याच्यातला शेवटचा आता जसं चंचल मध्ये सेमच आले दोन्ही पण हा च असल्यामुळे नंतर च असल्यामुळे मग च वर्गातला शेवटचा अनुस्वार घंटामध्ये हा आहे ट म्हणून मग हा आला न हे अनुस्वाराचे नियम आहेत संस्कृत मध्ये लिहिताना आपल्याला असं लिहावं लागेल मराठीमध्ये लिहिताना आपण पंकज असं लिहितो वरती बिंब देतो पंकज पण इथे लिहिताना असं लिहावं लागेल अनुस्वारांचे नियम म्हणजे हा आपण अनुस्वार दिला ना हा अनुस्वार आहे तो जसं म्हणजे मराठीत जो टिंब आहे त्याला संस्कृत मध्ये पण अनुस्वारच म्हणतात आणि मराठीत पण अनुस्वारच म्हणतात लिहिण्याची पद्धत अशी आहे जसं चंचल आपण मराठीत असं लिहू पण संस्कृत मध्ये असं लिहिणार चंचल हे झाले अनुस्वाराचे नियम आणि आपण इथे स्वर व्यंजन पण पाहून घेतले आता की हे स्वर आहेत वरचे हे व्यंजन आहे याच्यामध्ये वर्ग कसे पडतात ते पण पाहिलं क वर्ग च वर्ग ट वर्ग त वर्ग प वर्ग असे 5 वर्ग आहे क च ट त प असं म्हणतात त्याला वर्ग कसे लक्षात ठेवायचे क च ट त प असे वर्ग आहेत ठीक आहे तर ही झाली वर्णमाला संस्कृतची तीच मराठीमध्ये पण जवळपास सारखीच आहे आणि हिंदीमध्ये पण आहे हिंदीमध्ये 1-2 वर्ण जास्त येतात ते ढच्या खाली थोडं एक टिंब येतो मला वाटतं काहीतरी त्यांचे थोडे उच्चारण वेगळे येतात इतर सारखंच आहे आणि हिंदीमध्ये ळ नसतो मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये ळ आहे पण आता लौकिक भाषेमध्ये ळ नाही आहे वैदिक भाषेमध्ये अग्निइळे नावाचा म्हणजे एक सुक्त आहे अग्निसुक्त तुम्हाला राहणार ते त्याच्यामध्ये ळ आलेला आहे पहिलंच सुक्त ऋग्वेदातलं अग्निमिळे त्याच्यामध्ये ळ आलेला आहे पण नंतर मग तुम्ही कालिदासाचं जर पाहाल किंवा बाणभट्टांची कादंबरी शिकणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला ळ नाही दिसणार आता नाही आहे म्हणजे मराठी ही त्या मानाने समृद्ध म्हणावं लागेल की त्याच्यामध्ये एक वर्ण जास्तीचा आहे ळ नावाचा तो दुसरीकडे कोणत्याच भाषेत दिसत नाही आपल्याला तो ळ ळ बाळाचा बाळाचा ळ बाळाचा ळ फक्त संस्कृत मध्ये कमळ बाळ बरेच शब्द आहे गंगाळ तळतळ वगैरे असे बरेच शब्द निघतात वरचे हा मराठीत आहे आणि लौकिक वैदिक संस्कृत मध्ये आहे लौकिक संस्कृत असे 2 प्रकार आहेत हो म्हणजे काळानुसार असे 2 साहित्याचे प्रकार पडतात की जसं संस्कृत साहित्य 2 पार्टमध्ये विभागले गेलेलं आहे एक येणार त्याच्यामध्ये वैदिक संस्कृत आणि दुसरं येणार लौकिक संस्कृत तर वैदिक संस्कृत मध्ये येणार वेद 4 वेद म्हणजे 6 वेदांग त्याच्यानंतर उपनिषदे पहिले येणार आरण्यके संहिता घ्या त्याच्यामध्ये पहिले संहिता आरण्यके संहितानंतर ब्राह्मण मग आरण्यक मग उपनिषदला वेदांत असे सुद्धा म्हणतात वेदांत आणि लौकिक साहित्यामध्ये जे सगळे संस्कृत कवी आहेत त्यांच्या रचना येतात आणि मधला जो काळ आहे तो असा मानला जातो की रामायण महाभारत ही मधल्या काळामध्ये लिहिलं गेलेलं आहे रामायण महाभारत संस्कृत भाषा म्हणजे कसं आहे आली कुठून हे तर सांगता येईल त्याला देववाणी असं म्हटलं जातं कारण की वेद जे आहे ते आपली धारणा आहे भारतीयांची की अपौरुषेय आहे की म्हणजे ब्रह्माने तिची निर्मिती केली आणि मग
ऋषींपर्यंत कसे पोहोचले तर ऋषी हे द्रष्टा आहेत वेदांचे, की जे ध्यानस्थ होते मग त्यांना ते अनुभूत झाले, ते आपण मागच्या पिरियडला पाहिलं होतं. मग बराच काळ जो होता, मग वैदिक काळ जो होता त्याच्यामध्ये बोलीभाषा होती संस्कृत जी आहे. म्हणजे आता जसं आपण मराठीमध्ये संवाद करतो तेव्हाचे लोक ते संस्कृतमध्ये संवाद करायचे. आणि असं म्हटलं जातं की देववाणी आहे ती, देवांची वाणी, की देव संस्कृतमध्ये बोलतात अशी धारणा आहे आपली. म्हणजे आपले जे देव आहेत सगळे हिंदूंचे देवता ते संस्कृत भाषेमध्येच एकमेकांशी, जसं आपण मराठीत बोलतो, हिंदीत बोलतो, वेगवेगळ्या भाषांमध्ये, तर ते संस्कृतमध्ये बोलतात. आता हाही संशोधनाचा विषय आहे की ती कधीपासून सुरू झाली आणि त्याचा काळ कोणता आहे, कारण की इतकीच प्राचीन भाषा आहे की जेव्हा तुम्हाला म्हणजे काही पुरावे मिळत नाही, कारण की लेखनकला अवगत नसल्यामुळे सगळे जे काय शिलालेख वगैरे जे आहे ते नंतर बऱ्याच अलीकडच्या काळातले आहेत. त्याच्यामुळे संस्कृत भाषा नेमकी झाली, सुरुवात कुठून झाली याचे पुरावे मिळत नाही. पण वेगवेगळे अभ्यासक आहेत, जसं की लोकमान्य टिळकांनी पण अभ्यास केला होता. त्यांचं ओरायन नावाचं पुस्तक आहे, किंवा आर्टिक होम इन द वेदास नावाचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर दयानंद सरस्वती आहेत, त्यांनी अभ्यास केलेला आहे. अरविंद घोष आहे, त्यांनी केलेला आहे अभ्यास. आणि बरेचसे आपले विचारवंत संस्कृत सनातन परंपरेचे त्यांनी याच्यावर अभ्यास केला. आणि काही पाश्चिमात्यसुद्धा आहेत अभ्यासक, मॅक्स मुलर आहे, जैकोबी आहे, एम विंटरनिस आहे, वगैरे असे बरेच आहेत. पण जो मॅक्स मुलर आहे, दुर्दैव म्हणावं लागेल आपला आता आहे की मॅक्स मुलर नावाचा जो अभ्यासक होता त्याला इंग्रजांनी हायर केलं होतं वेदांचा अभ्यास करण्यासाठी. ॲक्च्युअल तो इंग्लंडचाही नव्हता, तो मला वाटतं काहीतरी वेगळ्या देशातला होता. तर त्यांनी अभ्यास केला पहिल्यांदा, म्हणजे फॉरेनचा एखादा अभ्यासक येऊन बा तो करतो आहे. त्याच्या आधी आपण आपला अभ्यास केलेलाच होता. जसं की असं म्हटलं जातं ना की वास्को दी गामाने भारताचा शोध लावला. तो शोध लावणारा तो कोण आहे, आपण तो होतोच आधी, त्यांना नंतर माहिती झालं की आता जसं आपण म्हटलं की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ 40 वर्ष झाले आहेत. पण एखादा फॉरेन इयर येतो आणि मग तो म्हणतो की मी शोध लावला बा संत गाडगेबाबा, मग 40 वर्षापासून तर आम्ही होतोच, तुम्ही मागून आले, तुम्हाला शोध नंतर लागला. याचा अर्थ असा झाला का की तुमचा कमीपणा, की तुम्हाला येऊन आम्हाला शोधावं लागलं, असं झालं ते. पण होतं काय की आपण स्वतःला कमी लेखत गेलो आधीपासून. म्हणजे भारतीयांच्याच ते शिक्षण प्रणालीमध्ये म्हणा किंवा मानसिकतेमध्ये असं होत गेलं की स्वतःचे जे ज्ञान आहे त्याला डावलायचं, त्याला कमी लेखायचं, आणि पाश्चिमात्य जे म्हणत आहे ते बरोबर, असं जे आपण करत गेलो. मॅक्स मुलरचं आपण गृहीत धरत गेलो. म्हणजे आपल्या ज्या NCERTच्या बुकमध्ये म्हणा किंवा दुसरे कोणते अभ्यासाचे बुक आहेत जे CBSE वगैरे पॅटर्नमध्ये इतिहास वगैरे शिकवलं जातं, त्याच्यामध्ये कन्सिडर म्हणजे कोणाला प्रमाण मानलं जातं कोणाच्या अभ्यासाला, तर मॅक्स मुलरला, जो की पाश्चिमात्य विचारवंत आहे. त्यांनी अभ्यास केला आणि त्याचं असं झालं की पहिले जो ग्रंथ होता तो संस्कृतमध्ये होता, वेद जे होते ते संस्कृतमध्ये, त्याला त्यांनी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलं. त्याचा अभ्यास जो केला त्याच्यानंतर त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं आणि मग ते जगासमोर आलं समजा, असं झालं. तर आधी कसं होतं की आपला जो अभ्यास होता तो आपल्याला माहीत होता, भारतातल्या लोकांना माहीत होता, जे काही पुरोहित असतील, ब्राह्मण असतील, क्षत्रिय असतील, वैश्य काही थोडेफार असतील, त्यांच्यापर्यंत ते पोहोचलेलं होतं. पण बाहेर नेण्याचं काम त्या मॅक्स मुलरनी केलं आणि ते पण इंग्रजांनी ठरवलं होतं की आपण या संस्कृतीचा अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला राज्य करणं सोपं जातं. म्हणून त्यांनी आपल्या वेदांचा अभ्यास केला आणि मग ते वेद त्याच्या म्हणण्यानुसार, मॅक्स मुलरच्या म्हणण्यानुसार इसवी पूर्व 1200 काळ त्यांनी वेदांचा ठरवला. त्याच्या मागचं लॉजिक त्यांनी असं लावलं की गौतम बुद्ध जे आहेत, भगवान गौतम बुद्ध, त्यांचा जन्म इसवी पूर्व 500 वर्ष आहे. आणि त्यावेळेस म्हणजे गौतम बुद्धांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा वैदिक परंपरा ही बऱ्यापैकी प्रचलित होती, वेद जे होते ते प्रचलित होते. आणि त्यांनाच म्हणजे काय म्हणता येईल की त्यांचं खंडन करून गौतम बुद्धांनी वैदिक धर्माचं खंडन केलं आणि बौद्ध धर्माची स्थापना केली गौतम बुद्धांनी. मग खंडन करण्यासाठी वैदिक धर्म असेल तेव्हाच त्याचं खंडन होणार, म्हणून तो एक काळ त्यांनी निर्धारित केला की इसवी पूर्व 500 वर्षाच्या अगोदर वैदिक परंपरा ही बऱ्यापैकी खुललेली होती म्हणा की प्रोग्रेसिव्ह होती अशी. मग त्यांनी काय केलं, लॉजिक लावत गेलं की इसवी पूर्व 500च्या मागे तो 200 वर्ष असा गेला की मग वेगवेगळे आहेत ना, जसं की हे मी म्हटलं संहिता, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद वगैरे. तर त्याचा त्यांनी काय ठरवत गेला की अमुक गोष्ट 200 वर्षात तयार झाली,
मग अमुक अमुक गोष्ट वेदातली अजून त्याच्या मागच्या 200 वर्षात तयार झाली, मग अमुक अमुक त्याच्या अजून मागच्या 200 वर्षात तयार झाली, आणि मग सुरुवात कुठे झाली तर इसवी सन पूर्व, असं मागे मागे जात जात त्यांनी ते अंदाज काढला की इसवी सन 1000 ते 1200 वैदिक हे जे आहे ते तयार झाले. मग आता समजा आपण हे लक्षात घेऊ की आज गौतम बुद्ध हे समजा फेमस पर्सन झाले इसवी सन पूर्व 500. आताच्या काळाला कन्सिडर करू. आपण एक उदाहरण घेऊ की आज समजा असं समजा की तुम्ही अभ्यासक बनले संस्कृतचे. मग आपण म्हणू की मनोहर जे महोदय आहे त्यांनी संस्कृत म्हणजे जो काही वेद परंपरा आहे त्याच्यावरती लिखाण केले. याचा अर्थ 2024च्या अगोदर वेद होते. मग असं म्हणणार का आपण की मनोहर रावांनी 2024मध्ये केलं, मग त्याच्या 200 वर्ष मागे वैदिक परंपरा असेल. होऊ शकते 4000 वर्ष आधी पण असेल. हे लॉजिक पटण्यासारखं आहे का की एखादी व्यक्ती अमुक अमुक वर्षामध्ये अभ्यास करते म्हणजे त्याच्या 200 वर्ष का मागे जायचं? मग हे कोणतं गणित आहे? हे बुद्धीला पटण्यासारखं नव्हतं. तरी पण ते अभ्यासक म्हणजे ज्यांनी पुस्तक रचना केली NCERT म्हणा किंवा जे काही असेल CBSE पॅटर्न, त्यांनी ते गृहीत धरलं. हां, ते जे आहे मॅक्स मुलर म्हणतो 1200 तर मग 1200 असं. पण त्याच्याऐवजी मग बरेचसे अभ्यासक होते जे भारतातले होते आणि त्यांनी लॉजिकली सगळ्या गोष्टी मांडल्या होत्या. जसं की लोकमान्य टिळकांनी ज्योतिषाचा अभ्यास केला. तर ज्योतिष मीन हे नाही की भविष्य नाही, ज्योतिष मीन ग्रहगोल जे आहे त्यांचा अभ्यास. मग त्यांनी हे पाहिलं की वेदांमध्ये जे काही नक्षत्र आहेत त्यांचं वर्णन जे आलेलं आहे त्या नक्षत्रांची दशा अमुक अमुक 1000 वर्षा अगोदर तशी असते जी त्यांनी वर्णन केली. त्याच्यावरनं मग त्यांनी ते आणि अजून काही वेगवेगळे त्यांनी त्याच्यात पण त्यांनी लॉजिक म्हणजे अभ्यास केला. त्याच्यानंतर त्यांचं मत मांडलं. त्या पाश्चिमात्य विचारवंतांपैकी आणखी एक विचारवंत आहे जैकोबी. त्याचंसुद्धा म्हणणं आहे तेच होतं की जसं लोकमान्य टिळकांचं की इसवी सन पूर्व 6000 वर्षांच्या काळामध्ये वेदांची रचना झाली. मग हा जो आहे मॅक्स मुलर यांनी 2 पुस्तकं लिहिलेले आहेत. तर त्याच्यातल्या पहिल्या पुस्तकात मॅक्स मुलरनी हे प्रतिपादन केलं की इसवी सन पूर्व 1000 ते 1200 जे आपण कन्सिडर करतो. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक काही 5-10 वर्षाच्या अंतराने आणखी एक पुस्तक लिहिलं मॅक्स मुलरनी स्वतः. आणि त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलं की जगामध्ये अशी कुठलीच शक्ती नाही जी वेदांचा काळ निर्धारित करू शकेल. हे स्वतःचं त्याचं स्टेटमेंट आहे. तर ते यांनी म्हणजे ते पुस्तक कन्सिडरच नाही केलं. जे त्यांनी पहिले पुस्तक लिहिलेलं आहे ते कन्सिडर केलं आणि सिलेबसमध्ये ते टाकून दिलं. आज म्हणजे शोकांतिका अशी की नेटचा अभ्यास करत असताना आम्हालासुद्धा लिहावं लागते पेपरमध्ये की म्हणजे मॅक्स मुलरच्या मध्ये काळ कोणता वेदांचा, तर इसवी सन पूर्व 1000 ते 1200. म्हणजे तुमच्या बुद्धीला पटतही नाही आहे ती गोष्ट, तरी मॅक्स मुलरनी म्हटलं ती पूर्व दिशा असं समजून आपण आपला अभ्यासक्रम रचलेला आहे. तर ती खूप मनाला पोचणारी खटकणारी गोष्ट आहे. पण सिस्टीमला आपण म्हणजे चॅलेंज नाही करू शकत म्हणा किंवा आपण तेवढे मोठे नाही आहे सध्या. त्याच्यामुळे आता जे चालू आहे ते आहे. पण तसं पाहायला गेलं तर याचा काळ निश्चित करणं ते जसं की मॅक्स मुलरनी म्हटलं तेच खरं आहे की वेदांचा काळ निश्चित करणं ही खूप अशक्यप्राय गोष्ट आहे. कारण पुरावेच नाही आहे. 500 आणि 1200 म्हणजे 1200 म्हणजे आधीचा झाला का? हां, तर ते कसं आहे इसवी सन पूर्व आहे ना हे. अच्छा, पूर्व आहे म्हणून ते उलटं जाते. अच्छा, म्हणजे 1200 म्हणजे जुनं, 1200 म्हणजे जुनं आणि 500 म्हणजे नवीन. म्हणजे 1200 म्हणजे कसं झालं ते की आता समजा 2000 वर्ष सुरू आहे, 2025 2025वा वर्ष सुरू आहे ना, 24 समजा. आता 25 वर्ष होतील पुढे चालू. तर हे 2024 आणि त्याच्या मागे 500 असं. तर ते किती झाले समजा 2500 2500 आणि 1200 वर्ष म्हणजे 2000 + 1200. 2000 + 1200. हां, असं इतकं मागे जावं लागेल असं. अच्छा. म्हणजे आता समजा आपण 2025 म्हटलं तर 2025 + 500 झालं तेवढं मागे जावं. इसवी सन पूर्व 500 म्हणजे हे आपल्याला आजपासून किती वर्ष पूर्वी झालं हे कळायचं असलं. आजचे 2000 आणि मागचे 500 असं करायचं. मागचे 500 तेवढं ते जुनं होतं. हां, तेवढं जुनं आहे. पण तेवढं नाही आहे, त्याच्यापेक्षा बरंच जुनं आहे ते. जुनं आहे पण आता हे मला आता समजलं. हां, ते इसवी सनाचा तो नियम आहे ना. ते कसं आहे येशू ख्रिस्तांचा जन्म झाला तेव्हापासून मग ते कालगणना सुरू झाली. मग येशू ख्रिस्तांचा जन्म होऊन आता 2023-24 वर्ष पूर्ण झाले. 24 वर्ष
म्हणून मग आपण ते 2050 त्याच्या आधीचा पण काळ आहे ना, ते जन्माला आले त्याच्या आधी पण कालगणना होतीच, मग त्याला इसवी सन पूर्व म्हटलं जातं आणि ते उलटं जातं. पण हे वेद नावाचे जे डॉक्युमेंट आहे म्हणजे जे ग्रंथ आहेत ते कुठं? हो आहे ना आपल्याजवळ वेद. तसे तर म्हणजे ते जेव्हा तयार झाले तेव्हा तर ते लिखित स्वरूपात नव्हते, मग नंतर ते जेव्हा लिपी आली तेव्हा मग ते लिहिले गेले, ते हस्तलिखितांच्या स्वरूपात लिहिले गेले. मग नंतर जेव्हा छापखाने आले तेव्हा ते छापले जाऊ लागले. तर आता तुम्हाला जर वेद विकत घ्यायचे असतील तर गीता प्रेस गोरखपूरचं दुकान आहे, रेणुका नावाचं. आपल्या इथे अंबादेवीला जाताना लागते, जे आपण राजकमलपासून अंबादेवीकडे जातानाचा जो रस्ता आहे ना, गांधी चौक वगैरे, त्याच्या थोडंसं आधी 5:30ला संध्याकाळी ते दुकान उघडं असते. तिथे जायचं तुम्हाला. वेद असतील, मनुस्मृती असेल किंवा जेही काही धार्मिक ग्रंथ आहेत, सनातन धार्मिक ग्रंथ, ते सगळे तिथे मिळून जातील. भाषांतरासहित भगवद्गीता असेल किंवा मग उपनिषद असतील, दशोपनिषद आहे, 10 उपनिषदांचा संग्रह आहे तो, किंवा कौटिल्य अर्थशास्त्र आहे वगैरे, असे ते सगळे ग्रंथ तिथे मिळतील. ते म्हणजे गांधी चौकाच्या आणि राजभवन चौकाच्या मधात डावीकडे ती जी अशी लाईन आहे ना पूर्ण, आपण समजा राजकमलकडून निघालो आणि देवीकडे यायला लागलो, तर मग आपल्याला जे दुकानं लागतात असे साईडने खूप सारी दुकानांची रांग आहे. तिथेच पाहायचं बाजूला दिसतेच तुम्हाला ते रेणुका नावाचं असं दुकान आहे, बुक स्टॉल आहे, पण ते संध्याकाळी 5:30च्या नंतरच उघडं राहतं. आणि मग ज्या ह्याच्यामधून स्क्रिप्टवर नाही तयार झालं, ते ओरिजिनल जे स्क्रिप्ट लिहिली पत्रावर वगैरे, ते पण आहे का? ती इकडे आहे ब्लॅक, जे हस्तलिखितांचं जिथे संग्रह केला जातो ना तिथे असते, ते MRCला. त्याचे सेंटर आहेत वेगवेगळे. आता एक वैदिक संस्कृत मंडळ आहे पुण्याला, तो सेंटर आहे, ते वैदिक संस्कृतवरती अभ्यास करणारे, तिथे त्यांच्याकडे आहे हस्तलिखित वेदांचा मोठा ग्रंथ आहे. असं आम्ही गेलो होतो, भेट दिली होती तिथे. जर आपल्याला शक्य झालं तर बघू ना, आपण ट्रिप काढू एखाद्या हस्तलिखितांच्या ठिकाणी जाऊन पाहू. त्याच्यानंतर रामटेकला पण आहे, पण तिथे वेद नसतील किंवा असतील मला माहीत नाही. जे आपलं कवी कुलगुरू कालिदास रामटेक युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी आहे, तिथे पण हस्तलिखितांचा आहे म्हणजे साठा. तर तिथे काय आहे माहीत नाही, आपल्याला बघावं लागेल, तिथे पण भेट द्यावं लागेल. आणि वेगवेगळ्या ठिकाणी भारतामध्ये असे काही मेन ठिकाणं, दिल्ली झालं, बनारस झालं, अशा वेगवेगळ्या ठिकाणी काही हस्तलिखितांचे तुम्हाला आता सर शिकवतील. त्याच्यामध्ये राहणार आहे सगळं, लोधा सर शिकवतील. गव्हर्नमेंट आहे सगळं. हो. आणि अजूनही बरेचसे हस्तलिखित असे आहे की ज्याच्यावरती काम व्हायचं आहे. हजारो ग्रंथ आहेत, हजारो सेव्ह केलेले. हो, तो साठा आहे ना आपला, हो, जपून ठेवलेले आहे. त्याला म्हणजे त्याची प्रोसेस असते, त्याची कागद खराब नाही झाली पाहिजे, त्याला उधळी नाही लागली पाहिजे किंवा ते म्हणजे त्याचं काही नुकसान नाही झालं पाहिजे, म्हणून ती एक अभ्यास आहे, तो एक शास्त्र आहे वेगळं. तर ते चाललं आहे त्यांचं काम. आता तर जोरात सुरू आहे म्हणजे ते काम सध्या. हो, खूप सुंदर पिक्चर. त्याच्यात ते हे दाखवलं, काश्मीरची लायब्ररी दाखवली, जिया शोधतात. म्हणजे गव्हर्नमेंटची लायब्ररी कोणाला जाऊ देत नाही. त्यांनी काय फ्रॉड केलं त्याच्यात, ते कलम काळासाठी म्हणजे हे होत नाही म्हणे ना, म्हणजे त्याला वापस घेता येत नाही म्हणे. वापस घेता येत ड मध्ये लिहिलं होतं, ते ड वाला कलम त्यांनी 2-3 वेळा जिया रिवाइज केलं ना, तर ड डिलीटच करून टाकलं. म्हणजे अमित शहा